नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे स्ट्रीट स्टाईल कच्ची दाबेली। त्यासाठी पहिल्यांदा मी कुकरमध्ये 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 3 ते 4 शिट्ट्या घेऊन मी ते बटाटे उकडून घेतलेले आहेत छानपैकी। बटाटे शिजेपर्यंत मी ते एक छोटीशी मीडियम आकाराची मिरची घेतली, ती कापून घ्यायची। नंतर एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा, तोही मी इथे कापून घेते। छान असा बारीक कापायचा आहे। तो कांदा कापून होईपर्यंत इथे माझा कुकर झालेला आहे। बटाटे चांगल्यापैकी शिजलेले, ते सोलून मी स्मॅश केलेत। नंतर इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, चिरलेली हिरवी मिरची प्लस कच्चे दाबेली मसाला, थोडीशी चिमूटभर हळद आणि चवीनुसार तिखट टाकले। ते चांगलं परतून त्याच्यामध्ये सोलून घेतलेले बटाटे चांगले स्मॅश करून तेही परतून घ्यायचे। नंतर बटाटे परतल्यावरती त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, थोडीशी साखर घालायची आणि चिंच गुळाची चटणी 3 ते 4 चमचे घालायची। हे मिश्रण चांगल्यापैकी परतून घ्यायचे। परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कांदा टाकायचा आहे आणि आता इथे भाजी आपली तयार आहे। हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। त्याच्यावरती सजावटीसाठी आपण डाळिंबाचे दाणे, कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव जी भेटते ती टाकू शकतो। नंतर इथे पाव मधोमध कापून त्याला मी चिंच गुळाची चटणी लावून मधोमध भाजी चांगल्या पद्धतीने भरलेली आहे। भाजी पूर्ण छान भरायची। त्याच्यामध्ये वरून थोडासा कांदा, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे किंवा शेव हे टाकू शकता। नंतर हे पाव दोन्ही साईडने मस्त पॅक करायचे आणि तवा गरम झाल्यावरती त्याच्यावरती आपल्याला हे चांगले शेकायचे। आता इथे 2 पाव मी तयार करून घेतलेत। पहिल्यांदा त्याच्यावरती चांगलं बटर टाकले आणि आता हे दोन्ही साईडने चांगले शेकून घेतलेत पाव आणि नंतर शेकून झाल्यावरती आपण त्याला छानपैकी गार्निशिंग करायचे। गार्निशिंगसाठी पुन्हा आपण त्याच्यामध्ये डाळिंब, कांदा, कोथिंबीर आणि प्लस शेव टाकू शकतो। इथे तयार आहे कच्ची दाबेली।